हॅलो फ्रेंड्स, संगीता क्रिएशन्समध्ये तुम्हा सर्वांचं खूप खूप स्वागत आहे। सर्वांना श्री स्वामी समर्थ। आज आपण पाहणार आहोत साडीला पिको फॉल कसं करायचं ते, साडीला पिको कसा करायचा आणि साडीला फॉल कसा लावायचा हे सर्व माहिती डिटेल्समध्ये आपण या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत। तर हा व्हिडिओ शेवटपर्यंत पहा आणि आवडल्यास तर लाईक करा, कमेंट करा आणि चॅनलला सबस्क्राइब जरूर करा। आता इथं मी साडी ओपन करून घेते। साडीचा ब्लाउज कटिंग करून घेतलेला आहे, त्यामुळे पुढच्या बाजूने सरळ कटिंग केलेला आहे, त्यामुळे मी तुम्हाला बॅक साईडचं दाखवते। आता साडीला पिको करताना सगळ्यात आधी कटिंग खूप महत्त्वाचे असते, सरळ कटिंग करणे गरजेचं असतं। आता इथं बॅक साईडला मी सरळ कटिंग करून घेत आहे। इथं पाहू शकता तुम्ही, सरळ जर कटिंग केलं तर पिको सरळ येतो आणि साडीचं फिनिशिंग छान दिसतं। आता मी बॅक साईडचं सरळ कटिंग करून घेतलेलं आहे। आता या बॅक साईडला आणि फ्रंट साईडला आपण पिको करणार आहोत, तर तो कसा करायचा आपण पिकोच्या मशीनवर पाहूया। चला तर पिको कसा करायचा मी तुम्हाला दाखवते। आता इथे मी पिको फॉलची मशीन घेतलेली आहे। मी एका साईडने ऑलरेडी पिको करून घेतला आहे। आता दुसऱ्या साईडने तो कसा करायचा हे मी तुम्हाला दाखवत आहे। तर पाहू शकता, आता इथे मी साडीची जी पदराची बाजू आहे त्या बाजूकडून मी तुम्हाला पिको करून दाखवते। सगळ्यात आधी पिको करताना साडी उलट्या बाजूने वरती ठेवायची, उलटी बाजू जी असते आतली बाजू ती वरती ठेवायची आहे आणि सुईची बाजू खाली येईल अशा पद्धतीने साडी ठेवायची आहे। मॅचिंग असा दोरा मशीनमध्ये ओवून घ्यायचा आहे आणि इथे पाहू शकता, जसं मी ह्या मशीनच्या नॉबमध्ये साडीचा किनार एकदम काट आहे, तो काट अशा पद्धतीने वरच्या बाजूने थोडासा पकडून ठेवलेला आहे। 1/4 इंचपेक्षाही कमी म्हटलं तरी चालेल, एवढा भाग वरती धरायचा आहे आणि मग साडी आहे ती हळूहळू पुढे खेचायची आहे आणि मग साडीला पिको करायचा आहे। असं केल्याने पिको खूप छान नाजूक येतो आणि एकसारखा येतो। साडीला जर तुम्ही अशा पद्धतीने खेचलं नाही तर पिको जाडसर येतो, त्यामुळे नाजूक पिको येण्यासाठी साडी हळूहळू थोडीशी पुढे खेचायची आहे आणि जी किनार आहे ती नॉबमध्ये अशी सरळ धरायची आहे वरती उचलून। अशा पद्धतीने हा पिको शेवटपर्यंत मी केलेला आहे। आता वरच्या बाजूने थोडासा भाग राहतो पिको करताना, कारण साडी आपण वरती उचलून गुंतवतो, तर त्यामुळे हा भागाला पिको करताना दोरा कट करायचा नाही आहे, तर हा भाग अशा पद्धतीने पिको करून घ्यायचा आहे। आता साडीला पिको करून झालेला आहे, तर आपण इथे धागा कट करून घेऊया। आता आपण पाहूया इथं पिको कसा झाला आहे। ही आहे फ्रंट साईड आणि दुसरी आहे बॅक साईड। आता दोन्ही साईडचे आपण पिको व्यवस्थित चेक करून घेऊया। आता इथे पाहू शकता फ्रंट साईडने पिको एकदम छान नाजूक झालेला आहे आणि आता बॅक साईडनेही चेक करूया। इथे पाहून घ्या किती सुंदर असा नाजूक पिको आलेला आहे। बऱ्याच वेळा काय होतं, माझ्या मैत्रिणींनी पिको जर केला तर खूप जाडसर येतो। तर जाड पिको येण्यामागचं कारण हेच आहे की आपण साडी जर खेचली नाही तर जाडसर पिको येतो आणि जर साडी हळूहळू खेचून पिको केला तर पिको एकदम छान नाजूक येतो। आता आपण लावणार आहोत फॉल, तर त्यासाठी पण साडी उलट्या बाजूने, म्हणजे जी उलटी बाजू आतली बाजू जी आहे साडीची ती अशा पद्धतीने वरच्या बाजूने ठेवायची आहे आणि सुईची बाजू खालच्या बाजूने ठेवून मग आपण फॉल लावून घेणार आहोत। तर फॉल किती बॅक साईडला किती पार्ट सोडायचा आणि मग फॉल लावायचा, तर जवळजवळ 12 इंच हे परफेक्ट मेजरमेंट आहे। 12 इंचाचं मार्जिन घ्यायचं आहे, त्यावर मार्किंग करायचं आहे आणि तिथून पुढे फॉल लावायला स्टार्ट करायचं आहे। तर आता मी इथे फॉल घेतलेला आहे, फॉल मी धुवून प्रेस करून ठेवलेला आहे। इथे पाहू शकता, आता फॉलची जी आतली बाजू आहे उलटं सुईचं बघून घ्यायचं, खालची उलटी जी बाजू आहे ती खालच्या बाजूने जाईल अशा पद्धतीने फॉल ठेवायचा आहे आणि 1/2 इंच फॉल अशा पद्धतीने दुमडून घ्यायचा आहे। जिथे मार्जिन केले, जिथपर्यंत आपण मार्जिन घेतलेला आहे तिथून पुढे हा फॉल अशा पद्धतीने ठेवायचा आहे एकदम साडीच्या किनाऱ्यावर आणि मग पिको करायचा आहे। आता पिको करताना साडी आणि फॉल व्यवस्थित सेट करायचा आहे। साडी व्यवस्थित प्लेन करून घ्यायची आणि मग एकदम साडीच्या किनाऱ्यावर फॉलची किनार येईल अशा पद्धतीने फॉल ठेवायचा आहे व्यवस्थित आणि मग पिको करायचा आहे। आता इथे पण ज्यावेळेस आपण फॉल साडीला पिको करतो त्यावेळेस पण साडी हळूहळू पुढच्या हाताने थोडीशी खेचायची आहे। इथे पण जर व्यवस्थित हळूहळू जर खेचलं तरच फॉल बारीक येतो आणि जर साडी अशी खेचली नाही, नॉर्मल सोडली आणि तसाच जर पिको केला तर खालच्या बाजूने जाडसर पिको येतो आणि तो पिको छान वाटत नाही। त्यामुळे साडी हलक्या हाताने हळूहळू पुढे खेचून मगच पूर्ण साडीला पिको लावून घ्यायचा आहे। आणि पिको फॉल करताना एक गोष्ट लक्षात ठेवायची आहे की फॉल न धुता आणि न प्रेस करता साडीला कधीच लावायचा नाही।
जर साडीला फॉल लावताना फॉल धुतला नाही आणि डायरेक्ट तसाच जर आपण लावला तर ज्या वेळेस साडी धुतली जाते मग फॉल थोडा आकसतो, कारण फॉल हा कॉटनचा असतो आणि ते थोडंसं आकसलं जातं आणि त्यामुळे मग ते फॉल व्यवस्थित खेचल्यासारखं वाटतं, व्यवस्थित वाटत नाही. म्हणून साडीला फॉल लावण्या अगोदर फॉल धुणे खूप गरजेचं आहे. व्यवस्थित धुवून वाळवायचा आणि मग त्यावरती इस्त्री करायची आणि मग साडीला फॉल लावायचा. आता पाहू शकता आपण फॉल लावत लावत दुसऱ्या टोकापर्यंत आलेला आहे, तर तिथे पण अर्धा इंच फॉल दुमडून घ्यायचा आणि मग साडीला पिको करून घ्यायचा. आता इथे पाहू शकता पिको खालच्या बाजूनेही किती छान नाजूक झालेला आहे. वाटत सुद्धा नाही की आपण साडीला इथे पिको केलेला आहे म्हणून खालच्या बाजूने. आता आपण करणार आहोत हातशिलाई. तर हातशिलाई करताना साडीच्या बॅक साईडनंच फॉलच्या बॅक साईडनं स्टार्ट करायचं आहे. तर आता हातशिलाई करताना पण मॅचिंग असा दोरा घ्यायचा आहे फॉलच्या, आणि दोरा किती घ्यायचा तर जेवढा फॉल आहे तेवढा आणि त्यापेक्षा जवळजवळ 12 इंच एक्स्ट्राचा दोरा घ्यायचा आहे. दुहेरी दोरा अशा पद्धतीने ओवून घ्यायचा आहे आणि मग फॉलच्या लास्टला जिथे बॅक साईड आहे तिथे व्यवस्थित गाठ मारून घ्यायची आहे, कारण फॉल जर लावताना दोरा कमी घेतला तर अखंड फॉल लागला जात नाही आणि मग व्यवस्थित फॉलची फिनिशिंग येत नाही. त्यासाठी साडीला नेहमी हातशिलाई करताना जो आपण दोरा घेणार आहोत तो फॉलपेक्षा कमीत कमी 12 ते 13 इंच एक्स्ट्राचा घ्यायचा आणि मग आपण तो हातशिलाई करायचा. आता इथे मी तुम्हाला चॉकच्या साहाय्याने मार्किंग करून दाखवते. एवढ्याच मार्जिनवरती वरच्या बाजूने शिलाई आली पाहिजे आणि जे मी छोटासा डॉट दिलेला आहे मार्किंगचा तिथंच खालच्या बाजूने हातशिलाई आली पाहिजे. खालच्या बाजूने दोरा दिसणार नाही एवढी नाजूक हातशिलाई आली पाहिजे. तर तुम्ही इथे पाहून घ्या, मी जे मार्किंग केलेलं आहे बरोबर त्या मार्किंगवरतीच वरच्या बाजूने दोरा दिसतोय आणि जे आपण डॉट दिलेला आहे त्या डॉटच्या खाली तेवढाच दोरा खालच्या बाजूने दिसणार आहे. आता मी एका साईडने अशा बॅक साईडने फॉल लावून घेतलेला आहे. तर आता मी इथे धागा कसा हळूहळू खेचते. हा जो पॉईंट आहे तिथे धागा जोराने खेचायचा नाही, इथे धागा तुटण्याची खूप दाट शक्यता असते. त्यामुळे हा जो पॉईंट आहे हा पॉईंट आणि हा आता मी तुम्हाला दाखवते इथे आणि अजून थोडंसं जवळजवळ 1 इंच तरी ज्यावेळेस आपण फॉल हातशिलाई करतो तिथे थोडासा धागा तुटण्याची शक्यता असते. त्यामुळे या भागामध्ये हातशिलाई करताना व्यवस्थित काळजीपूर्वक लावायचं आहे. आता दोरा ओढताना अशा पद्धतीने या टोकावरती हात ठेवायचा आहे आणि मग दोरा ओढायचा आहे आणि मग पुढच्या बाजूला हातशिलाई करायची आहे. ते पाहू शकता. आता इथपर्यंत जर आपण दोरा तुटून दिला नाही किंवा दोऱ्याला जर गाठ बसू दिली नाही तर इथून पुढे कुठलाही दोरा गुतत नाही आणि तुटत नाही. इथून पुढे इझिली हातशिलाई करता येते. आता इथून पुढची मी हातशिलाई करून घेते आणि भेटते लास्टला. आता इथे लास्टला पण ज्यावेळेस हातशिलाई करत येतो तर तिथे 2-3 वेळा अशा पद्धतीने दोऱ्याला गाठ देऊन घ्यायची आहे आणि व्यवस्थित गाठ द्यायची आहे. इथून दोरा निघणार नाही याची काळजी घ्यायची आहे. आता इथे पूर्ण साडीला फॉल लावून झालेला आहे, तुम्ही पाहू शकता. तुम्हाला जर पिको फॉल करण्याची ही आयडिया पद्धत आवडली असेल तर व्हिडिओला एक लाईक अवश्य करा. सुंदर असा फॉल साडीला लावून झालेला आहे. व्हिडिओ पाहिल्याबद्दल खूप खूप धन्यवाद. सर्वांना श्री स्वामी समर्थ.